नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण सेतू अभ्यासक्रमाच्या इयत्ता 10वीच्या गणित विषयाच्या स्वाध्याय क्रमांक 23वा आज आपण सोडवायला जात आहोत। हा स्वाध्याय सोडवण्यापूर्वी काही घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर आजचा 23वा स्वाध्याय सोडवणार आहोत। यापूर्वी 22 स्वाध्याय तुम्ही लिहून पूर्ण केलेले असतीलच अशी अपेक्षा करून आज 23व्या स्वाध्यायाकडे जात आहोत। तर आज आपण घटक अभ्यासणार आहोत। आजचा घटक आहे भौमितिक रचना आणि आजचा उपघटक आहे मूलभूत रचना। भौमितिक रचनेमध्ये आपण कालच्या भागामध्ये काही घटक अभ्यासले होते आणि आजचा घटक तोच आहे, भौमितिक रचना आहे आजचा सुद्धा आणि उपघटक आहे मूलभूत रचना। तर या मूलभूत रचनेमध्ये काय काय रचना करायच्या त्या आपण समजून घेऊ। सुरुवातीला आवश्यक मूलभूत रचना ज्या कोणत्या आहेत त्याच्या भागासाठी त्रिकोणाच्या बाजू व कोन यापैकी पुरेसे घटक दिले असता त्रिकोण काढणे, हा एक मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे आणि यावर आधारित उदाहरण सोडवायचे आहेत की जर त्रिकोणाच्या बाजू किंवा त्रिकोणाचे कोन पुरेसे घटक जर आपल्याला दिलेले असतील तर त्रिकोणाची रचना करता येणं गरजेचं आहे। त्यानंतर आजचा दुसरा घटक आपण अभ्यासणार आहोत की दिलेल्या कोनाशी एकरूप असलेला कोन काढणे। इथं कोनमापकाचा वापर आपण करणार नाहीत, कोनमापकाचा वापर न करता दिलेल्या कोनाशी एकरूप कोन असलेला एकरूप कोन काढणे। आणि तिसरा घटक आहे आजचा की दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे। पहा, हे तीनही घटक आपण ज्यावेळी अभ्यासणार आहोत त्यावेळी 10वीच्या गणित विषयातील भाग 2 मधील भौमितिक रचना या प्रकरणामध्ये जे दिलेल्या त्रिकोणाशी समरूप त्रिकोण काढणे हा एक सराव संच आपल्याला पूर्ण सोडवावा लागतो। तर त्या सराव संचाची तयारी तुमची आजच्या या घटकामध्ये होणार आहे किंवा आजचा हा स्वाध्याय सोडवल्यानंतर त्यातला बराचसा भाग तुम्हाला तो अवगत होणार आहे आणि म्हणून अतिशय महत्त्वाचा हा भाग पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा, कारण जेणेकरून तुम्हाला सराव संच जो 10वीच्या भौमितिक रचना या प्रकरणातला आहे तो तुम्हाला सोडवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे। कारण त्या सराव संचाचाच भाग आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी आज अभ्यासायचा आहे आणि नंतर तो तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण सराव संच सोडू शकणार आहात। तर जाऊया आपण आजचा स्वाध्याय सोडवण्यासाठी या 3 घटकांचा वापर करून आजचा स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे। आपण आजच्या स्वाध्यायामध्ये जे घटक अभ्यासणार आहोत त्याची आपण थोडीशी उजळणी करून घेऊ किंवा पाहू की त्रिकोणाच्या बाजू व कोन यापैकी पुरेसे घटक दिले असता त्रिकोण काढणे। त्रिकोण पी क्यू आर मध्ये प्रश्न दिलाय, उदाहरण सोडवून दिलेलं आहे की त्रिकोण पी क्यू आर मध्ये लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू 5.5 सेमी, मेजर ऑफ अँगल पी, पी कोणाचं माप 50 अंश आहे, लेंथ ऑफ पी आर इज इक्वल टू 5 सेमी, पी आर या बाजूची लांबी 5 सेमी दिली आहे। तर त्रिकोण पी क्यू आर काढा। इथं त्रिकोण पी क्यू आर मध्ये एका बाजूची लांबी दिली आहे पी क्यू आणि पी आर आणि या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हा पी दिलेला आहे। तर या माहितीवरून हा त्रिकोण पी क्यू आर काढायचा आहे। त्रिकोण काढताना सगळ्यात महत्त्वाची सूचना लक्षात घ्या की कोणतीही आकृती काढत असताना, रचना करत असताना त्रिकोणाची असो किंवा चौकोनाची असो, अगोदर त्या त्रिकोणाची किंवा चौकोनाची आपल्याला कच्ची आकृती काढावी लागते। दिलेली माहिती जी असते ती त्या कच्च्या आकृतीत मांडावी लागते, जेणेकरून आपणाला जी फायनल आकृती काढायची, मुख्य आकृती काढायची आहे तर ती त्या आकृतीची दिशा आपल्याला लक्षात येते। म्हणून सर्वात प्रथम रचना त्रिकोणाची असो किंवा रचना चौकोनाची असो, अगोदर आपण कच्ची आकृती काढून घेणं गरजेचं आहे आणि दिलेली माहिती त्या कच्च्या आकृतीत मांडणं गरजेचं आहे। एकदा का कच्ची आकृती तयार झाली की मग तुम्हाला मुख्य आकृती काढण्यासाठी खूप मोठी मदत होते। म्हणून इथं एक कच्ची आकृती काढली पहा, पी क्यू आर। दिलेली जे रेषाखंड असेल किंवा बाजू असेल तो पाया म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहोत। म्हणून पी क्यू या बाजूची लांबी दिलेली आहे तर ती 5.5 सेमी घेतली आहे। त्यानंतर पी कोणाजवळ, कोन पी हा 50 अंश मापाचा आहे म्हणून 50 अंश मापाचा कोन या ठिकाणी काढणार आहोत। आणि दुसरा जो किरण काढायचा आहे 50 अंश मापाचा जो किरण काढला तर या पी आर या काढलेल्या किरणावरती 5 सेमी लांबीचा कंपास मध्ये अंतर घेऊन एक कंस काढणार आहोत आणि हा कंस या पी आर किरणाला ज्या बिंदूत छेदणार आहे त्या ठिकाणी आपण बिंदू क्यू
आणि हा छेदनबिंदू जो आर येणार आहे तो बिंदू जोडल्यानंतर दिलेल्या मापाचा त्रिकोण तयार होणार आहे। ही एक त्रिकोणाची रचना तुम्ही यापूर्वी अशी काढलेली आहे, तुमच्या ती लक्षात आहे आणि त्याचा सराव केल्यानंतर तुम्हाला अगदी न चुकता ही आकृती काढता येणार आहे। दुसरा घटक पाहू आजचा, दिलेल्या कोनाशी एकरूप असलेला कोन काढणे। इथं पहा, अशा प्रकारची कदाचित तुम्ही आकृती काढलेली नसेल, पण अतिशय सोपी ही रचना आहे की एखादा कोन दिलेला आहे तर त्या कोनाशी एकरूप असणारा कोनमापकाचा वापर न करता काढायचा आहे। अतिशय सोपी रचना की कोणताही एक कोन काढायचा आहे किंवा एखाद्या कोनाचं माप दिलेलं असेल तर तो कोन काढून दिलेला असेल अगोदर, अगदी त्याच्याशी एकरूप असणारा दुसरा एकरूप कोन आपण काढणार आहोत। अशाही प्रकारचा एक प्रश्न आपण सोडवणार आहोत। त्यानंतर तिसरा भाग आहे आजच्या स्वाध्याय सोडवण्यापूर्वीचा की दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे। आपण एखादा रेषाखंड दिलेला असेल तर त्या रेषाखंडाचं सांगितलेल्या प्रमाणे त्या रेषाखंडाचं विभाजन करायचं आहे। मग ते गुणोत्तर दिलेलं असेल 3:2, 5:8, 3:7 अशा प्रकार जे काही गुणोत्तर दिलेलं असेल त्या गुणोत्तरामध्ये दिलेल्या रेषाखंडाचं विभाजन करणं याच्यावरही आधारित एक प्रश्न सोडवणार आहोत। यासाठी इथं प्रश्न घेतलेला आहे की 7.6 सेमी लांबीचा रेख AB काढा, त्याचे 5:8 गुणोत्तरात विभाजन करा। मग 5.8 सेमी लांबीचा हा रेषाखंड अगोदर सुरुवातीला आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या काढलेल्या रेषाखंडामध्ये बिंदू A पासून AX हा कोणताही एक किरण काढणार आहोत। इथं हा जो बिंदू A आहे, A पासून जाणारा एक कोणताही किरण आपल्याला काढून घ्यायचा, याला काही मोजून घ्यायचं गरज नाही किंवा कोणाचं माप सुद्धा मोजण्याची आवश्यकता नाही। सहजपणे आपण एक किरण काढून घेतला, त्या किरणावर कंपासचा वापर करून एकूण 5:8 म्हणजे 8 + 5 13 भाग एकूण या रेषाखंडाचे होणार आहेत आणि म्हणून 5:8 म्हणून बेरीज केली 5 + 8 13, तर या रेषाखंड AB चे एकूण 13 समान भाग या A बिंदू पासून करत आपण या ठिकाणी जाणार आहोत। त्यानंतर हा शेवटचा 13वा भाग आणि रेषाखंडाचा दुसरा अंत्यबिंदू B याला जोडून त्यानंतर अगदी इथं जोडल्यानंतर जो कोन तयार होणार आहे तेवढ्याच मापाचा कोन इथं 1 2 3 4 आणि 5व्या खुणेवरती आपण काढणार आहोत। आणि मग इथं ज्यावेळी आपण अशा प्रकारचा कोन काढून घेऊ, किरण काढून घेऊ, त्यावेळी इथला भाग हा 5वा असणार आहे आणि इथून पुढचे भाग हे एकूण या रेषाखंडाचे जे 13 भाग झाले त्यातले हे 8 भाग या C बिंदू पासून पुढे असणार आहे। ही रचना आपण आजच्या भागात करणार आहोत। तर जाऊया प्रत्यक्ष आजच्या स्वाध्याय सोडवण्यासाठी। त्यातला पहिला प्रश्न कोणता आहे ते पाहू आणि त्या पद्धतीनं आपण आकृत्या काढत जाऊ। स्वाध्याय क्रमांक 23, या 23व्या स्वाध्यायातला प्रश्न पहिला, लेंथ त्रिकोण STU मध्ये लेंथ ST बरोबर 6 सेमी, लेंथ TU बरोबर 4.5 सेमी आणि लेंथ ऑफ SU बरोबर 5 सेमी। तर त्रिकोण STU काढा। या त्रिकोणामध्ये STU या त्रिकोणामध्ये 3 बाजूंची लांबी दिलेली आहे। या 3 बाजूच्या लांबीवरून त्रिकोण STU ची रचना करायची आहे। आता आपण ही रचना करण्यापूर्वी एक कच्चा त्रिकोण काढून घेऊ आणि या काढलेल्या कच्च्या त्रिकोणामध्ये कच्च्या आकृतीमध्ये दिलेली माहिती भरू। तर मी या ठिकाणी एक कच्चा त्रिकोण काढलेला आहे, कच्ची आकृती काढलेली आहे। याला नाव देऊया आपण बिंदू S, बिंदू T आणि बिंदू U। तर माहिती भरू आपण। आता ST ही बाजू 6 सेमी लांबीची दिलेली आहे ST, म्हणून इथं 6 सेमी लिहू। त्यानंतर SU ही बाजू 5 सेमी लांबीची दिली आहे आणि या त्रिकोणाचा जो पाया आहे, पाया TU, तो 4.5 सेमी लांबीचा आहे। दिलेली माहिती आपण या कच्च्या त्रिकोणामध्ये लिहून काढली। आता प्रत्यक्ष त्रिकोण काढायला सुरुवात करू। अगोदर पाया TU हा 4.5 सेमी लांबीचा आहे, तर 4.5 सेमी लांबीचा हा पाया काढू। पट्टीच्या साहाय्याने आपण 4.5 एवढा अंतराचा किंवा या लांबीचा एक रेषाखंड आपण या ठिकाणी काढला। याला नाव देऊ आपण
या बाजूला टी नाव देऊ आणि या बाजूला यू नाव देऊ. आपण दिलेल्या माहितीवरून या त्रिकोणाचा पाया टीयू काढला, त्याची लांबी घेतली आपण 4.5. आता बिंदू हा एस जो आहे तो टी बिंदू पासून एस बिंदू हा 6 सेमी अंतरावर आहे आणि यू बिंदू पासून एस बिंदू हा 5 सेमी अंतरावर आहे. तर हा बिंदू मिळविण्यासाठी कंपासमध्ये 6 सेमी अंतर घेऊन टी बिंदूवर लोखंडी टोक मांडून या बाजूला एक जर आपण कंस काढला आणि 5 सेमी अंतर घेऊन लोखंडी टोक यू बिंदूवर ठेवून 5 सेमी अंतरावरचा या पहिल्या चापाला छेदणारा दुसरा कंस काढला, तर या दोन्ही कंसाचा छेदन बिंदू म्हणजे बिंदू एस मिळेल. मग आपण कंपासमध्ये एसयू 6 सेमी एवढं अंतर घेऊ. पट्टीच्या साह्यानं कंपासमध्ये आपण 6 सेमी अंतर घेतलं. आता लोखंडी टोक टी बिंदूवर ठेवायचं आहे आणि वरच्या दिशेला एक कंस काढून घ्यायचा. हा 6 सेमी त्रिज्येचा कंस आपण टी बिंदूवर ठेवून काढला. असाच 5 सेमी कंपासमध्ये अंतर घेऊन दुसरा एक कंस काढायचा आहे की जो ई बिंदू मधून जाणार आहे. मग कंपासमध्ये 5 सेमी अंतर घेऊ आणि आता यू बिंदूवर लोखंडी टोक मांडून वरच्या दिशेला एक कंस काढू. या दोन्ही कंसाचा जो छेदनबिंदू मिळालेला आहे या छेदनबिंदूला आपण एस नाव देऊ. हा बिंदू एस, बिंदू टी आणि बिंदू यू हे परस्परांशी जोडू. म्हणजे आज जी रचना आहे पहिल्या प्रश्नाची ती या ठिकाणी पूर्ण होईल. तीनही बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे ही रचना आपण यापूर्वीच्या वर्गात केलेलीच आहे. आता आपण या काढलेल्या आकृतीमध्ये माहिती लिहू. टी यू हे आपण 4.5 सेमी घेतलं होतं. एस यू हे अंतर 5 सेमी आहे एस पासून यू बिंदूपर्यंत आणि टी बिंदू पासून एस बिंदू हा 6 सेमी अंतरावर आहे. तर दिलेल्या या माहितीवरून आपण हा त्रिकोण एस टी यू या ठिकाणी काढला. हा होता प्रश्न पहिला. आता प्रश्न दुसरा आहे की त्रिकोण डीईएफ मध्ये लेंथ ऑफ डीई बरोबर 5.5 सेमी, लेंथ मापकोन ई बरोबर 70 अंश आणि लेंथ ऑफ ईएफ बरोबर 6.3 सेमी. तर त्रिकोण डीईएफ काढा. या दिलेल्या माहितीवरून त्रिकोण डीईएफ काढायचा आहे. या त्रिकोणामध्ये 2 बाजू आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट असणारा कोन ई, या कोनाचं माप 70 अंश दिलेलं आहे. तर या माहितीवरून त्रिकोण डीईएफ काढायचा आहे. या रचनेसाठी सुद्धा अगोदर कच्ची आकृती काढून घेणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण कच्ची आकृती काढून घेऊ, त्यामध्ये दिलेली माहिती भरू आणि मग दिलेला त्रिकोण काढू. या माहितीमध्ये अशा रीतीने दिलेल्या माहितीवरून आपण कच्ची आकृती काढली. आता प्रत्यक्ष आकृतीला सुरुवात करू. हा जो पाया डीई आहे तो 5.5 सेमी लांबीचा आहे. म्हणून अगोदर पाया डीई 5.5 सेमी लांबीचा काढून घेऊ. पट्टीच्या साह्यानं आपण 5.5 सेमी अंतराचा पाया डीई काढला. बाजू डीई ची लांबी ही 5.5 सेमी आहे. आता ई बिंदू जवळ 70 अंश मापाचा कोन करणारा एक किरण काढायचा आहे आणि म्हणून कोन मापकाच्या साह्यानं आपण 70 अंश मापाचा कोन हा ई बिंदू जवळ काढणार आहोत. इथं या ई बिंदूवरती आपण कोन मापक मांडला. आता ई बिंदूच्या डावीकडं डी बिंदू आहे आणि म्हणून डी बिंदू पासून मोजत आपण या 70 अंशापर्यंत येणार आहोत. म्हणून 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70. तर या 70 मापावरती आपण एक खूण करून घेऊ. आता या ई बिंदू मधून एक किरण जाईल, तो या आपण काढलेल्या बिंदूला तो छेदेल. अशा रीतीनं आपण रचना करतोय. आणि मग आता हे जे अंतर आहे ई पासून एफ पर्यंत, एफ बिंदू मिळवायचा आहे आपल्याला. ई पासून एफ बिंदू पर्यंतचं अंतर हे 6.3 सेमी आहे. म्हणून कंपासमध्ये 6.3 सेमी अंतर घेऊ.
कंपासमध्ये आपण 6.3 सेमी अंतर घेतलं आणि आता लोखंडी टोक ई बिंदूवर ठेवून हा जो किरण काढलेला होता या किरणावरती एक कंस काढून घेतला। या कंसानं या किरणाला ज्या बिंदूत छेदलाय तो बिंदू असणार आहे एफ आणि बिंदू डी आणि बिंदू एफ जोडला की दिलेल्या माहितीचा हा त्रिकोण तयार होणार आहे डीईएफ। यामध्ये आपल्याला दोन बाजूंची लांबी दिलेली होती आणि एका कोनाचं माप दिलेलं होतं। तर या ई कोनाचं माप 70 अंश होतं आणि ईएफ बाजू ही 6.3 सेमी लांबीची होती, डीई बाजू ही 5.5 सेमी लांबीची होती। अशा रीतीनं आपण आजचा जो दुसरा प्रश्न आहे तो या ठिकाणी पूर्ण केला। तुम्हाला सुद्धा हा प्रश्न आता सोडवता येईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, त्रिकोण PQR मध्ये लेंथ PR बरोबर 7 सेमी, मापकोन P बरोबर 40 अंश आणि मापकोन R बरोबर 75 अंश, तर त्रिकोण PQR काढा। आता आपण हा त्रिकोण जो काढून घेणार आहोत या त्रिकोणासाठी एक कच्ची आकृती काढू। ही तिसरी आकृती काढण्यासाठी आपण एक कच्ची आकृती काढून घेतली आणि आता या कच्च्या आकृतीमध्ये दिलेली माहिती भरू। यामध्ये PR ही बाजू 7 सेमी लांबीची दिली आहे, एकच बाजू दिली आहे, त्याला आपण पाया म्हणून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी P नाव देतो, या ठिकाणी R नाव दिलं। नंतर मापकोन P हा 40 अंश मापाचा आहे, इथं 40 अंश माप लिहिलं आणि R कोनाचं माप हे 75 अंश आहे, तर हा R कोन इथं 75 अंश मापाचा काढायचा। मग इथं PR आणि इथं नाव येईल आता Q। तर या माहितीचा आता त्रिकोण PQR आपण काढणार आहोत। बाजू PR ही दिलेली आहे 7 सेमी लांबीची, म्हणजे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिली असता हा त्रिकोण आपण काढणार आहोत। तर सुरुवातीला 7 सेमी लांबीचा रेषाखंड PR काढून घेऊ। इथं आपण 7 सेमी लांबीचा रेषाखंड PR काढून घेतला, याला नाव देऊ। या बाजूला P नाव दिलं आणि या अंत्यबिंदूला आपण R नाव दिलं। आता P बिंदू जवळ 40 अंश मापाचा कोन करणारा किरण काढायचा आहे। इथं आपण कोन मापक मांडला व्यवस्थितपणे आणि R बिंदू हा या P बिंदूच्या उजवीकडे आहे, म्हणून आपण उजवीकडून मोजायला सुरुवात करायचं। 10, 20, 30 आणि 40, तर तो बिंदू या ठिकाणी येईल। आता या R बिंदूवरती कोन मापक ठेवून 70 अंश मापाचा कोन काढणारा किरण काढायचा। अगोदर हा किरण काढून घेऊ आपण। तर हा किरण आपण या ठिकाणी काढून घेतला। आपल्याला Q बिंदू मिळवण्यासाठी आणखी एक कोन या ठिकाणी 75 अंश मापाचा काढावा लागेल आणि हा किरण येणारा या पहिल्या काढलेल्या किरणाला जिथं छेदेल त्या ठिकाणी बिंदू Q येणार आहे, म्हणून इथं 75 अंश मापाचा कोन होईल अशा दृष्टीनं आपण किरण एक काढून घेणार आहोत। 70च्या मधोमध येणारा बिंदू हा R बिंदू असणार आहे, Q बिंदू असणार आहे। तर आपण हे जोडून घेऊ। आता या दोन किरणांनी एकमेकांना ज्या बिंदूत छेदलं त्याला आपण Q नाव देऊ। PR हे 7 सेमी लांबीचा रेषाखंड सांगितलेला होता किंवा त्रिकोणाची बाजू PR ही 7 सेमी सांगितलेली होती। P कोनाचं माप 40 अंश सांगितलेलं होतं आणि R कोनाचं माप हे 75 अंश सांगितलेलं होतं। तर अशा रीतीनं आपण ही रचना या ठिकाणी प्रश्न तिसऱ्याची पूर्ण केली आहे। आता प्रश्न चौथा आपल्याला पाहायचा आहे की चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय की कोणताही एक कोन काढा, त्यास ABC नाव द्या। आता कोनमापकाचा वापर न करता कोन ABCC एकरूप असणारा कोन PQR काढा। म्हणजे कोणत्याही मापाचा आपण एक कोन काढायचा आहे, त्याला ABC नाव द्यायचं आहे आणि अगदी त्याच कोनाशी एकरूप असणारा दुसरा कोन काढायचा आहे PQR। पण हे करत असताना कोन मापकाचा मात्र वापर करायचा नाही अशा प्रकारची सूचना आहे। मग विचार करा बरं, अशा प्रकारचा कोन आपल्याला काढता येईल का की जो ABC कोनाशी समरूप असेल, एकरूप असेल आणि कोन मापकाचा तर वापर करता येणार नाही किंवा करायचा नाही। तर आपण अशा प्रकारची ही रचना पाहू। ही रचना करण्यासाठी आपण एक कोन ABC कोणत्याही मापाचा येईल अशा रीतीने तो कोन काढून घेऊ। इथं हा सुरुवातीचा किरण BC आहे असं आपण याला नाव देऊ आणि आता कोन ABC तयार होईल अशा रीतीनं हा दुसरा किरण काढून घेतला आणि इथं आपण नाव दिलं।
आता एबीसी हा एक कोन काढलेला आहे, अगदी याच्याशी एकरूप असणारा दुसरा कोन काढायचा आहे की जो एबीसीशी एकरूप असेल, आणि हे करत असताना कोन मापकाचा मात्र आपण वापर करणार नाही. म्हणून काय करायचं आहे, जसा बीसी किरण काढला तसाच एक किरण काढून घ्यायचा आणि त्या किरणाला क्यू आर नाव द्यायचं. इथं एक किरण काढून घेतला, या किरणाला आपण क्यू आर असं नाव देऊ. आता कंपासच्या साह्यानं काय करायचं की बी बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक मांडायचं. ही रचना अतिशय महत्वाची आहे कारण वेळोवेळी तुम्हाला अशा प्रकारची रचना, भौमितिक रचना प्रकरण मध्ये करावं लागणार आहे, या प्रकरणामध्ये करावं लागणार आहे. तर बी बिंदूवरती आपण लोखंडी टोक मांडलं, कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेतलं आणि या अंतरानं या कोनाच्या दोन्ही बाजूला छेदेल अशा प्रकारचा एक कंस काढून घेतला. आता लोखंडी टोक क्यू बिंदूवरती मांडायचं आणि या जो किरण क्यू आर काढला होता त्याला छेदून वर जाणारा असा कंस काढून घेतला. अंतर तेच आहे, त्रिज्या तीच आहे कंपास मधली. पहा इथं आपण जो कंस काढून घेतला त्याच त्रिज्येनं लोखंडी टोक क्यू बिंदूवर ठेवून या किरण क्यू आरला छेदून वर जाणारा हा कंस आपण काढून घेतला. आता पुढे काय करायचं आहे की या कंसानं या एबीसी कोनाला च्या दोन्ही बाजूला जिथं छेदलेलं होतं त्यामध्ये आपण नाव देऊ. या ठिकाणी यम नाव दिलं आणि इथं एन नाव दिलं. इथं आपण इथं एल नाव देऊ. आता लोखंडी टोक एन बिंदूवरती मांडायचं आहे आणि पेन्सिलचं टोक एम बिंदूवरती येईल अशा रीतीनं त्रिज्या या कंपासमध्ये घ्यायची. काय केलं आपण, लोखंडी टोक या एन बिंदूवरती मांडलं आणि पेन्सिलचं टोक एम बिंदूवरती येईल एवढं अंतर आपण या कंपासमध्ये घेतलं. असंच हे लोखंडी टोक उचलून आता एल बिंदूवर मांडणार आहोत आणि हा पहिला जो आपण एक कंस काढलेला होता त्याला छेदणारा हा दुसरा कंस काढणार आहोत. हा कंस काढून घेतला, या दोन्ही कंसाचा छेदन बिंदू आणि हा क्यू बिंदू यांना जोडून पुढे जाणारा एक किरण काढून घेतला की अगदी वरच्या कोनाशी एकरूप असणारा दुसरा हा नवीन कोन आपण या ठिकाणी काढलेला आहे. आता या कोनाचं माप आणि या कोनाचं माप जर मोजलं तर ते दोन्ही कोनाची मापं ही समान येतील. याचाच अर्थ ही काढलेला हा कोन आपण या कोनाशी एकरूप आहे असं सिद्ध होईल. या ठिकाणी आपण एस नाव दिलं. आता कोन एबीसीचं माप आपण मोजून न घेता हे 40 अंश आलेलं आहे. आता या नवीन काढलेल्या कोनाचं माप मोजून पाहू तर या कोनाचं माप सुद्धा हे पहा इथं 40 अंश आलेलं दिसतं. तर अशा रीतीनं आपण दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढला, परंतु ही रचना करत असताना आपण कोन मापकाचा वापर केला नाही. फक्त शेवटी आपण कोन मोजण्यासाठी वापर केला की आपण खात्री केली की आपण काढलेला कोन हा पहिल्या कोनाशी एकरूप आलेला आहे की नाही. म्हणजे कंपासचा वापर करून आपण एकरूप कोन काढला. प्रश्न क्रमांक 5, 6.5 सेमी लांबीचा रेख यमयन काढा व त्याचे 3:2 गुणोत्तरात विभाजन करा. पहा ही अतिशय महत्वाची रचना. प्रश्न क्रमांक 5 की एक रेषाखंड काढायचा आहे 6.5 सेमी लांबीचा आणि त्याचे 3:2 या गुणोत्तरात विभाजन करायचं आहे. 3:2 या गुणोत्तरात विभाजन होत असताना 3:2 याचा अर्थ 3 भाग आणि 2 भाग या रेषाखंडाचे होणार आहेत. म्हणजे 3 + 2 = 5 सारखे भाग या रेषाखंडाचे करून मग त्याचं गुणोत्तर आपल्याला 3:2 असं मांडता येणार आहे. यासाठी एक सोपी रचना, कारण या रचनेचा उपयोग ज्यावेळी समरूप त्रिकोण काढायचे आहेत तुम्हाला भौमितिक रचना या प्रकरणामध्ये, तर त्याच्यासाठी खूप उपयोग होणार आहे. पहा अगोदर 6.5 सेमी लांबीचा एक रेषाखंड काढून घेऊ. याला नाव द्यायला सांगितलंय की यमयन. यमयन हा रेषाखंड आपण 6.5 सेमी लांबीचा काढला. आता या यम बिंदू जवळ एक ठराविक मापाचा लघुकोन होईल अशा बेतानं एक किरण काढून घेणार आहोत आपण. इथं मापाचं बंधन नाही, तुम्ही कोणत्याही मापाचा या ठिकाणी किरण काढून घ्या. हा किरण समजा ए आहे, यम ए आहे. आता पुढची रचना पहा की कोन मापकाच्या कंपासच्या साह्यानं हा जो किरण यम ए काढलेला आहे या किरणावरती जेवढे भाग करायचे आहेत या रेषाखंडाचे तेवढे भाग जे गुणोत्तर दिलंय
3 जसे 2 म्हणून 3 अधिक 2 बरोबर 5. इथं 4 जसे 3 दिलं असतं तर 4 अधिक 3 7 भाग करावे लागले असते. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की एकूण त्या रेषाखंडाचे आपल्याला किती भाग करावे लागतात. मग कंपासच्या मध्ये एक ठराविक अंतर घेतलं आणि या MA या किरणावरती आपल्याला 5 समान भाग होतील अशा रीतीनं खुणा करून घ्यायच्या. तर इथं पहा ही खून करून घेतली 1 नंबर, ही 2 नंबर. या पद्धतीनं आपण 1 2 3 4 आणि 5 खुणा करून घेतल्या आणि याला आपण नाव देऊ वाटल्यास M1 आणि M5. ज्या 5 खुणा केल्या होत्या त्या प्रत्येकीला आपण नाव दिलं M1 M2 M3 M4 M5. आता हा M5 बिंदू आणि या किरणाचा दुसरा अंत्यबिंदू N यांना जोडणारा एक रेषाखंड काढून घ्यायचा आहे. अतिशय महत्वाची रचना तुम्हाला पुढे ज्यावेळी भौमितिक रचना या प्रकरणातली स्रावसंच सोडवायचा आहे त्यावेळी ती कामाला येणार आहे. आता इथं जो आपण रेषाखंड जोडून घेतल्यानंतर एक त्रिकोणाची आकृती आपल्याला तयार झालेली दिसेल. तर या 5व्या बिंदूजवळ जो कोन तयार झालेला आहे या कोनावर लोखंडी टोक ठेवायचं आणि एक ठराविक अंतर घेऊन एक कंस काढायचा. हे तुम्ही अंदाजे किती घेऊ शकता, कमी घ्या जास्त घ्या, खूप कमी नको खूप जास्त नको. आपण अशा बेतानं इथं अंतर घेऊन एक कंस काढला या दोन्ही बाजूला छेदणारा. आता अशीच क्रिया हेच अंतर कंपास मधलं कायम ठेवायचं आणि जिथं तिसरी खूण आहे त्या तिसऱ्या खुणेवरती लोखंडी टोक मांडून अशाच पद्धतीचा दुसरा एक कंस काढून घ्यायचा. आपण काय केलं, पहिल्यांदा 5व्या खुणेवरती लोखंडी टोक मांडून कंस काढून घेतला आणि तिसऱ्या खुणेवरती मांडून दुसरा एक कंस काढून घेतला. आता यापूर्वी जी रचना केलेली होती तर या 2 बिंदू मधलं अंतर आणि या ठिकाणी जो चाप काढलेला होता, जो कंस काढलेला होता त्या कंसाच्या छेदन बिंदूवर मांडलं आणि या आतल्या बाजूला हा दुसरा चाप काढून घेतला. बघा काय केलंय आपण, सुरुवातीला इथं लोखंडी टोक ठेवलं, कंपासमध्ये ठराविक अंतर घेऊन हा चाप काढला, तेच अंतर कायम ठेवून तिसऱ्या बिंदूवरती लोखंडी टोक ठेवलं आणि हा दुसरा कंस काढला. आता या कंसानं या दोन्ही बाजूला जिथं छेदलंय ते अंतर आपण कंपासमध्ये घेतलं, हेच अंतर कायम ठेवून इथं जो चाप काढला होता त्याच्यावरती ठेवून आतल्या बाजूला हा दुसरा चाप काढला. आता या दोन्ही कंसाचा जो छेदन बिंदू मिळालेला आहे हा बिंदू तिसऱ्या बिंदूपासून जोडत नाहीच, आपण 5व्या बिंदूपासून जोडत वर नेला. आता तिसऱ्या बिंदूपासून याला आपण वर वाढवत नेऊ. आता हा जो रेषाखंड काढला या रेषाखंडानं या वरच्या MN रेषाखंडाला जिथं छेदलेला आहे त्या ठिकाणी आपण P नाव देऊ. आता हा P बिंदू काय करतोय पहा की या रेषाखंड MN ला 3 जसे 2 म्हणजे MP हा भाग 3 आहे आणि PN हा भाग 2 आहे. म्हणजे या P बिंदूनं या रेषाखंड MN ला 3 जसे 2 या गुणोत्तरात विभाजन केलेलं आहे. म्हणजे याचे रेषाखंड MN चे एकूण 5 एकरूप भाग झाले, त्यातले 3 भाग हे M पासून P बिंदू पर्यंत आले आणि राहिलेले 2 भाग हे P पासून N बिंदू पर्यंत आले. तर अशा रीतीनं आज आपण हा स्वाध्याय क्रमांक 23 आणि त्यातले 5 प्रश्न या ठिकाणी पाहिले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटक घेऊन, तोपर्यंत नमस्कार.